अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. 29 जून रोजी वटपौर्णिमा आहे. तर आपण या दिवशी वडाची पूजा करणार आहोत. या दिवशी आपण वडाची पूजा करताना कोणत्या रंगाची साडी परिधान करावी आणि आपण कोणत्या रंगाच्या बांगड्या परिधान कराव्यात हे आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर बघा, वटपौर्णिमा म्हटलं की आपल्या म्हणजे सर्वच माता भगिनींचा आनंदाचा उत्साहाचा हा सण आहे. आपल्या सौभाग्याचं हे प्रतीक आहे आणि आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावं यासाठी आपण हा उपवास म्हणा किंवा हा सण साजरा करत असतो. तर बघा, आता ही पूजा करताना आपण काही हे नेमके कलर आहेत ते घालावेत आणि ते कलर जर नसेल तर तुमच्याकडं फक्त काळा कलर सोडून आणि पूर्ण सफेद कलर सोडून जो कलर असेल तो तुम्ही घालू शकता. यामध्ये हिरवा, पिवळा, लाल, केशरी आणि पिंक कलर म्हणजेच गुलाबी कलर हे मेन 5 कलर आहेत. यानंतर तुमच्याकडे जो कोणताही कलर असेल तो चालू शकतो. हिरवा कलर हा निसर्ग, सौंदर्य याचं प्रतीक मानला जातो. आपण ज्यावेळेस कुलदेवीला ओटी भरतो त्यावेळेस आपण कुलदेवीला ओटी भरताना कुलदेवीची साडी ही हिरव्याच कलरची घेत असतो. आपण हातामध्ये बांगड्या घालताना त्याही हिरव्याच घालत असतो आणि हिरवा कलर हा एक म्हणजे निसर्गरम्य असा कलर आहे. आपण कुठेही गेलो म्हणजे हिरवीगार झाडं वगैरे बघितली तर आपलं मन हे प्रसन्न होत असतं. असा हा हिरवा कलर आपल्या म्हणजे सौभाग्यवतींचं हे प्रतीक आहे. त्यामुळे हिरव्या कलरला अनन्यसाधारण असं महत्व आहे. त्यानंतर आपण बघूया केशरी कलर. केशरी कलर हा सौंदर्याचं प्रतीक तर आहेच, पण हे भक्तीचं प्रतीक आहे. केशरी कलर म्हणजे आपण ज्यावेळेस कुठेही जातो, मी मंदिराचा कळसाला जो काही ध्वज असतो तो केशरी कलरचा असतो. आपण ज्यावेळेस ह्या आता पंढरीची वारी आली बघा, पंढरीच्या वारीमध्ये ज्या काही पताका असतात किंवा हातामध्ये जे झेंडे असतात त्याचा कलर हे केशरी रंगाचा असतो. म्हणजेच आपल्या नाथपंथांमध्ये जे काही म्हणजे त्यांचं हे आहे नाथपंथीयांचं ते केशरी रंगाचंच आहे वस्त्र बघा. त्यामुळे या केशरी कलरला अनन्यसाधारण असं महत्व आहे आणि हे भक्तीचं प्रतीक आहे. त्यामुळे तुमच्याकडे केशरी कलरची साडी असेल तीही तुम्ही परिधान करू शकता. पिवळा कलर हे खूप म्हणजे पवित्र मानला जातो. सौंदर्याचं प्रतीक आहे. हेही भक्तीचंच प्रतीक आहे. पिवळा कलर म्हणजेच आपण ज्यावेळेस हळद हळद देवासाठी हळद वापरतो त्यातही ती हळद म्हणजे पिवळा कलर आहे. आणि ज्यावेळेस आपण उंबऱ्यावर लेपन करत असतो हळदीचं, तीही म्हणजे हळद ही आपल्या जीवनामध्ये खूप अशी शुभ मानली जाते. त्यामुळे पिवळा कलरला तेवढंच महत्व आहे. त्यानंतर येतो पिंक कलर. पिंक कलर म्हणजेच गुलाबी कलर हा प्रेमाचं प्रतीक मानला जातो. व पिंक कलर म्हणजेच हा एकदम सौम्य कलर असतो. त्याच्यामध्ये खूप शेड येतात, डार्क येतो, लाईट येतो. हे प्रेमाचं प्रतीक आहे. त्यामुळे या कलरलाही अनन्यसाधारण असं महत्व आहे. त्यानंतर येतो रेड कलर म्हणजेच लाल कलर. लाल कलरला आपल्या म्हणजे सौभाग्यवतीचं हे प्रतीक आहे. ज्या काही सौभाग्यवती स्त्री असतात त्या लाल कलरच्या, आता काही ठिकाणी बघा लग्नामध्ये वगैरे नववधू असतात त्या लाल कलरच्या साड्या परिधान करतात. त्याच मॅचिंगच्या बांगड्या लाल असतात. काही ठिकाणी आता करवा चौथ वगैरे असं जे व्रत असतं पंजाब प्रांतात वगैरे तिकडे तर लाल कलरला खूपच महत्व आहे. ते लालच कलर परिधान करतात. आपण जसं म्हणजे वेगवेगळे कलर घालतो हिरवा वगैरे केशरी, तसं ते नाही, त्यांचा एकच कलर असतो करवा चौथला आणि ते ते म्हणजे तोच कलर परिधान करत असतात. त्यांच्याकडे त्या कलरला खूप अनन्यसाधारण असं महत्व आहे. तसंच लाल कलर खरंच म्हणजे आपलं जे काही हळदी कुंकू म्हणजे कुंकूमध्ये पण तो लालच कलर आहे आणि देवी लक्ष्मीला लाल कलर हा खूप प्रिय आहे. आणि लाल कलर हे आपण मंदिरामध्ये पण बघा ज्यावेळेस कपडा वगैरे टाकतो तो लाल कलरचा असतो किंवा पिवळा कलरचा असतो. म्हणजे लाल, पिवळा, केशरी, तांबडा आणि हिरवा या जे काही हे महत्वाचे कलर आहेत त्यांना खूपच आपल्या जीवनामध्ये अनन्यसाधारण असं महत्व आहे. त्यामुळे हे कलरच्या साड्या जर तुमच्याकडे असतील तर त्या नक्कीच तुम्ही परिधान कराव्यात. या व्यतिरिक्त जर ह्या कलरच्या साड्या नसतील तर तुम्ही दुसऱ्याही साड्या परिधान करू शकता. असं काही नाहीये की याच साड्या घातल्या पाहिजे. आपल्या मनामध्ये पूजा करताना भाव महत्वाचा आहे, श्रद्धा महत्वाची आहे, निष्ठा महत्वाची आहे. बाकी कलरचं असेल तर घाला, नसेल तरी चालेल. तुमच्याकडे जो असेल तो तुम्ही कलर घालू शकता. त्या व्यतिरिक्त फक्त काळा आणि सफेद कलर, पूर्ण व्हाईट कलरची साडी अशी नाही घालायची आहे. व्हाईट मध्ये जर थोडीशी डिझाईन वगैरे असेल तर ती साडी तुम्ही घालू शकता. असं हे
आपलं छान असं वटपौर्णिमेचं व्रत आपण करायचं आहे. त्यानंतर बांगड्यांना पण खूप अनन्यसाधारण असं महत्त्व आहे बघा. ज्या हाताच्या स्त्रीमध्ये एक-एक का होईना बांगडी असते किंवा कपाळावर कुंकू असतं, छोटंसं का होईना हळदी-कुंकू आपण लावतो त्याप्रमाणे. तर त्या स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा समोरच्या व्यक्तीचा हा वेगळा असतो बघा. अ, ज्यावेळेस आपण हातात बांगड्या घालतो, कपाळावर कुंकू लावतो, तर आपण एक वेगळंच आपल्यामध्ये एक म्हणजे तेज निर्माण होतं बघा. आपल्या जे काही आपलं व्यक्तिमत्व आहे ते वेगळ्याच पद्धतीने हे समोर येत असतं. त्यामुळे गुरुमाऊली म्हणतात, की स्त्रीच्या हातामध्ये जर बांगडी असेल, कपाळावर कुंकू असेल, तर तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा वेगळाच होतो समोरच्या व्यक्तीचा. तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, तिच्यावर कधीही कोणाची नजर, वाकडी नजर पडू शकत नाही. त्यामुळे हातात बांगड्या घालण्याला खूप महत्त्व आहे. आणि ही बांगडी म्हणजे आपलं एक म्हणजे संरक्षण कवच पण आहे. कारण बघा बांगडी घातली तर आपण म्हणजे छान तर दिसतोच, पण ते एक संरक्षण कवच पण आहे. त्याचे खूप म्हणजे महत्त्व पण आहेत बांगडी घालण्यामागचे. त्यामुळे ही बांगडी आपण अवश्य घालावी. जसं तुम्हाला जमेल तसं घाला. 3 घाला, 6 घाला किंवा 1 घाला, पण नक्कीच घाला. अ, ही बांगडी ही हिरव्या कलरचीच घालावी शक्यतो. जशी साडी असेल तशी मॅच न करता आपण हिरव्यामध्ये अनेक दुसऱ्या बेंटेकच्या किंवा तुमच्याकडे सोन्याची असेल तर तेही बांगड्या तुम्ही घालू शकता. पण या दिवशी पूजा करताना आपली काचेची बांगडी एक तरी आपण जरूर हातामध्ये घालावी. अशी ही छान वटपौर्णिमा आपण साजरी करायची आहे. जशी मग तुमच्याकडे साडीचा कलर जो असेल तो तुम्ही घालू शकता आणि बांगड्या तुम्ही अवश्य घाला. ज्याने आपल्या सौंदर्यात अजून भर पडत असते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच काही चांगल्या विषयांसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.